नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर तुषार वंधेकर यांनी मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. ते म्हणतात ना, कोणाचं नशीब कसं फिरेल हे काही सांगता येत नाही. आता भारताच्या वर्ल्ड कपच्या संघात ती नव्हती, पण नशिबानं तिला संघात स्थान मिळालं आणि भारताला तिने वर्ल्ड कप जिंकवून दिला. जी संघातच नव्हती तीच भारतासाठी मॅच विनर ठरली आणि देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात तिनं मोलाचा वाटा उचलला. ही गोष्ट आहे भारताच्या संघातल्या लेडी सेहवागची. फॉर्ममध्ये नसल्यामुळं एका वर्षापूर्वी तिला संघाबाहेर केलं होतं, पण नशीब एवढं बलवत्तर निघालं की थेट वर्ल्ड कपच्या संघात तिला संधी मिळाली आणि त्या संधीचं तिनं अक्षरशः सोनं केलं. देशाला वर्ल्ड कप जिंकवून दिला. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांची जोडी चांगलीच जमली होती. या दोघी भारताला चांगली सुरुवातसुद्धा करून देत होत्या. पण बांगलादेश विरुद्ध भारताचा अखेरचा साखळी सामना होता आणि या सामन्यामध्ये प्रतिकाला दुखापत झाली. आता प्रतिकाची दुखापत एवढी गंभीर होती की यापुढे ती एकही सामना खेळू शकणार नव्हती. मग त्यावेळी भारतीय संघाला आठवली ही लेडी सेहवाग, जिने भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिला. कामगिरीतल्या सातत्याच्या अभावामुळे शेफाली वर्मा हिला 2024च्या ऑक्टोबरमध्ये भारताच्या वन डे संघातनं दूर करण्यात आलं. त्यानंतर गेले वर्षभर निवड समितीपुढे आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी शेफालीनं मेहनत घेतली, पण तिचा भारतीय संघाच्या यंदाच्या वर्ल्ड कपसाठी सुद्धा विचार झाला नाही. प्रतिका रावल जायबंदी झाली आणि शेफालीला अनपेक्षित संधी मिळाली. अंतिम फेरीत तिनं 87 धावाची खेळी करत आंतरराष्ट्रीय स्तरावरच उपयुक्तता सिद्ध केली. तिचा खेळ आक्रमक होता, पण यावेळी फटकेबाजीसह एकेरी दुहेरी धावा आणि अचूक वेळी चौकार षटकार असं हुशारीनं नियोजन तिने केलं होतं. मला संधी मिळाली तर सोडणार नाही, चेंडू स्टँडमध्ये धाडणार. वर्षभरानंतर पुनरागमन करताना व्यक्त केलेला हा आत्मविश्वास भारताची फलंदाज शेफाली वर्मा हिनं रविवारी मोक्याच्या क्षणी अगदी सार्थ ठरवला. तिच्या 87 धावाच्या खेळीनं संघामध्ये पायाभरणी केली आणि दीप्ती शर्मा हिनं 58 धावांचा म्हणजे अर्धशतकाचा हातभार लावला. त्यामुळं भारतानं वर्ल्ड कप महिला वन डे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेपुढे 299 धावांचं आव्हान ठेवलं. शेफालीनं 2 बळीसुद्धा मिळवले आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतासाठी ही लेडी सेहवाग नशीबवान ठरली, कारण ती संघात नव्हतीच, नशिबानं संघात आली आणि भारतासाठी मॅच विनर ठरली. श्रोते हो, शेफालीच्या वाटेला आपसूक संधी आली. संधीनं तिचं दार ठोठावलं आणि शेफालीनं ती संधी घेतली आणि संधीचं अक्षरशः सोनं केलं. भारतासाठी तिला दिलेली ही संधी सुवर्ण संधी ठरली आणि वर्ल्ड कप महिला वन डे क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतानं आपलं नाव सोनेरी अक्षरात कोरलं. श्रोते हो, म्हणूनच चांगली संधी आली असेल, आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी असेल तर ती संधी गमावू नका. त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार करा आणि त्या विचारानं जर कृती झाली तर नक्कीच त्या क्षणावर आपलं नाव असेल हे नक्की. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.